बापरे, इथेच हवा टाईट झाली. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी लग्नाच्या वाढदिवसाच्या नमस्कार नमस्कार. बापरे, काय आहे, कुठे चालली फिरायला? तर मंडळी, तुम्हाला समजलंच असेल, या ब्लॉगमध्ये आपण ट्रॅव्हल करणार आहोत. कुठे करणार आहोत ते तुम्हाला हळूहळू समजणार आहे. पण इकडे अनाया रेडी आहे, उमा पण रेडी आहे. माझा चष्मा आहे तो. माझा चष्मा घालून उमा पण रेडी आहे. आज आपण फिरायला तर जाणार आहोत, पण या व्हिडिओमध्ये एक चॅलेंज असं असणार आहे की आपण फक्त आणि फक्त मराठी बोलणार. तुमचा जो वाक्य असेल, इंग्लिशमध्ये सेंटेन्स फॉर्मेशन असेल, तो शुद्ध प्रॉपर मराठीमध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये नाही हिंदी असणार आहे, नाही इंग्लिश असणार आहे. जर एखादा वर्ड हिंदी किंवा इंग्लिशवाला आला तर तुम्हाला मिळणार आहे पनिशमेंट. पनिशमेंट हा एक अंग्रेजी शब्द आहे. तर मलाच आता भेटलं काय? तर तुम्हाला शिक्षा होणार आहे. सॉरी, हो. समजलं मम्मा तुला? अटी नियम लागू. मम्मा आज पूर्ण दिवस शांत राहणार आहे, काही बोलणारच नाही. तोच उपदेश आहे माझा की तू शांत राहा, शांत राहा. चला, सर्व घेतलं ना? बॅगा वगैरे पॅक केलं? बॅगा नाही, बॅग्या. बापरे, हे तर काय बॅगीनं काय बोलतात मराठीमध्ये? बॅग्याला दफ्तर. हा, दफ्तर. दफ्तर तर ऑफिसला बोलतात. नाही, स्कूलच्या बॅगला बोलतात. हा, तर मंडळी तुम्हीच कमेंट करा, बॅगला मराठीमध्ये काय बोलतात ते. आम्ही चॅट जीपीटीला विचारतो, तोपर्यंत तुम्ही कमेंट करा. पिशवी. पिशवी. हा, तर पिशव्या सर्व घेतलेल्या आहेत आम्ही आणि आता निघतोय बघा. मला घरी येऊन मारणार आहे कोणतरी माणूस असं मराठी बोललं तर. असू दे, मार खाऊ, पण आज प्रयत्न करू 100% मराठी बोलण्याचा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. भारत माता की. जय. उतरलोय खाली आणि आमच्या मम्माचा माईक इको झाला होता, डबल आवाज येत होता. इकोला काय म्हणतात मराठीमध्ये? बापरे, खूप कठीण आहे. हा, इकोला इको म्हणजे धूम्रपान. धूम्रपान. म्हणजे तिला ऍक्च्युली झाडावरचा पान दिसला आणि बोलते धूम्रपान. तुम्ही काय शिकून नाही आलाय? इको म्हणजे डबल आवाज, दोनदा आवाज येणे. असं पण वापरू शकतात आपण. असं काही वापरू शकता जे समोरच्या माणसाला समजेल, पण इंग्लिश नाही. पण तुम्ही सांगा इकोला काय बोलतात मराठीमध्ये ते. आता जाऊया, आपल्या वाहनामध्ये बसूया. आणि खूप निंबार आहे. निंबार नाही, ऊन. निंबार आपली कोली भाषा झाली. चला, झाडाखाली उभा राहूया. पाठीमागचा भाग उघडा. डिक्की. गाडीचा पाठीमागचा वाहन उघडा. पाठी पण वाहन आहे की ऊन आमचा डोक्याला ताप दिलेला आहे. सर्व पिशव्या गाडीच्या पाठीमागच्या भागामध्ये ठेवा. मंडळी, खूप जास्त उष्णता झाली होती. तर अंघोल नाही केलंय, तर ऍटलीस्ट गाडीला अंघोल लावते. थंड झालं ना वातावरण? हो. तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चला, उंदीर मामा की जय. चला, तर प्रवासामध्ये एक स्टॉपला काय बोलणार मराठीमध्ये? विराम. थांबण्याचं स्थळ. थांबण्याचं स्थळ नाही, विराम. विराम. तर प्रवासामध्ये एक विराम घेतलाय, कारण जिकडे आपण चाललोय अलिबागला, खास आपले राऊत बंधू खानावळ जिथे आपण गेलेलो त्यांच्याच आज ॲनिव्हर्सरी आहे. त्यासाठी आम्ही आता काहीतरी भेट वस्तू घेण्यासाठी आलोय. गिफ्ट नाही बोललो, भेट बोललो. बघा, भेट वस्तू. तुला नाही घ्यायचंय? बाहुली खूप सुंदर वाटत आहे. डॅड, मम्मा, समोसा. खरोखरच वाटते ना? तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त मराठी बोलतोय, तर गिफ्ट पण एकदम भारी आहे. तर गिफ्ट बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. ओके.
चला 2-3 तासाचा प्रवास करून आपण आलोय अलिबाग. कुठे मम्मा? नायगाव बीचला. नायगाव नाही, नागाव बीचला. अच्छा, नागाव बीचला. नागाव समुद्रावर आलो. हा, नागावच्या समुद्रावरती. मराठी चॅलेंज आठवण आहे ना तुम्हाला? आज फक्त मराठीच बोलायचं आहे. पण तू चॅलेंज बोललास. मग चॅलेंजला काय बोलतात मराठीमध्ये? स्पर्धा. स्पर्धा नाही, स्पर्धा मग म्हणजे कॉम्पिटिशन. competition. चॅलेंज म्हणजे चॅलेंज म्हणजे चालायचं जग. चला मंडळी तुम्हीच कमेंट करा चॅलेंजला काय बोलतात मराठीमध्ये. चॅलेंज चालायचं म्हणजे एक जाऊ दे, काय आहे? करवंद. काय बोलतात याला? करवंद. काली मैना. आता करवंदला इंग्लिश मध्ये काय बोलतात ते आम्हाला नाही माहिती. हा, जा- तुम्ही ना ही इंग्लिश मीडियमची आहे. हा, मला नाही बेरीज. कारिंद, पेरू, काकडी, हे काय आहे? स्टार फल ना? स्टार फल, चांदणी फल, मक्का, सर्व काही आहे बघा. कारिंद खाऊया आपण. वेलकम टू नागाव बीच. हा, वेलकम नाही तर नागाव बीच वरती तुमचं स्वागत आहे. स्वागत आहे. आज फक्त मराठीच बोलायचं आहे. प्रत्येक वेळी हिला आठवण द्यायला लागते. हा ठेवते आठवण ठेवते. मराठी नाही ना म्हणून मला पटकन आठवण येत नाही. हा, पण मराठी बोलतेस हेच महत्वाचं आहे. चला, हा, ये आहे घोडा गाडी. ही आहे घोडागाडी. ही आहे. आणि बरोबर संध्याकाळच्या टायमाला आलोय आणि नजारा बघा. काय सांगितलं सिरीनी किती वाजता सनसेट होणार आहे? सनसेट नाही, सूर्यास्त ना बोलतात. सूर्यास्त. हा, सूर्यास्त किती वाजता होणार आहे? 8:50. 5 आणि 8:50. आज 6:50 ला होणार आहे. 6:58 हा तेच 5 आणि 8. हा, 5 आणि 8 65. 5. थोडा बघा. तर बीच वरती आलोय आणि वॉटर स्पोर्ट नाही केलं तर स्पोर्ट्स नाही, बीच पण नाही, दोन्ही पण नाही. समुद्रावर पाण्याचा खेळ. पाण्यातले खेळण्यासाठी. खेळ नाही खेळलो तर काय मजा येणार. हा, तर आम्ही काय केलंय? जेटस्की. जेटस्कीच आहे नाव. कसं काय जेटस्की? जेटला काय बोलतात आपल्या मराठीमध्ये? जेटला काय बोलतात? जो विमानाचा विमान हा, विमानाचा दुसरा भारीवाला जेटस्की सोपा राईड बुक केलाय आपण. आणि मम्मा आणि अनाया जाणार आहेत त्याच्यामध्ये. वा, बोलो. नाही तुम्ही हात सोडले तर पडणार. हात सोडले का पडणार? हा, आणि उलटा विलटा करणार नाही ना? नाही येणार मी परत उलट येणार. होणार नाही. परत येणार ना? हा येणार. रिटर्न तिकीट घेतलाय. हा हो. जेटस्की सोपा राईड. फक्त हात सोडायचे नाही. हात सोडायचं नाही. हात सोडला तर डायरेक्ट मुरुड पाण्यात. अनाया, ऑल दी बेस्टला काय बोलतात मराठीत? खूप खूप शुभेच्छा. हॅलो मम्मा, अनाया, चांगलं करून या. खूप शुभेच्छा तुम्हाला. जेटस्की वरती सोफा राईड. घरी नवीन सोफा आणलाय त्याच्यावर नाही बसायचा. बीच मध्ये जेटस्की सोफा राईड करायची आहे. राईडला काय बोलतात मराठीत आता? हा, पण अशी सवय झालेली आहे. हे बघा, जेटस्की राईड. मम्मा गाड्याला येईल ना परत? हा, हे बघा, सोप्यावरती बसता नाही येत तिला. मार उडी मार. हो दे सोपा पलटी. हा, सीट बेल्ट आहे की नाही? सीट बेल्ट नाही. सीट बेल्ट नाही काय? बापरे, इथेच हवा टाईट झाली. हॅलो, हो इथं आणत आहे ना. बाय बनाना राईड. वेलकम बॅक.
मम्मा काय झालं तुला? मजा आली? ही बघ बापरे, हिला काय झालं? या या या, जिवंत आहेत ना तुम्ही? जिवंत आहेत ना? ओ चक्कर चक्कर, पडलो असतो भिजली काय पूर्ण? वाव, वेलकम अनया. कसा होता अनया अनुभव? मम्मा खूप सारे डायलॉग मारत होती, खूप भयंकर होता. मी आता उभी पण नाही राहू शकत. डॅडू मी गेलो, मम्मा मी गेलो. आणायची भीती वाटत होती, ती पडेल की नाही. बेकार एकदम, आतमध्ये पूर्ण भिजलो. ठीक आहे. जेटस्की सोपा राईड झाली. आता ड्रॅगन. तर ड्रॅगनला मराठीत काय बोलतात माहिती नाही. चल जा, शुभेच्छा तुला. एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं मला. हॅलो, काय नाव तुमचं? हर्षदा. कुठनं? अच्छा, नेरूलवरनं काय? हॅलो, थँक्यू. हॅलो, हे रश्मित, हाय. चल मित्रा, चला. खूप धमाल केली, पाण्यातले खेळ खूप एन्जॉय केले आपण नागाव समुद्रावरती. आणि आता आलोय जिथे लग्नाचा वाढदिवस साजरा होणार आहे. सर्व काही मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि हीच जागा निवडली आहे आपण. आता भाई, राऊत आणि वहिनी येतच असणार लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करायला. पण बघा कशी जागा निवडली ती. हॅलो, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या. हॅलो निखिल. हां हो. हो मानस. हॅलो हॅलो, बरे आहेत ना? हॅलो, हाय. हॅलो, निखिल, कितवा लग्नाचा वाढदिवस आहे? 30वा. हां, खूप शुभेच्छा. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी वैशालीताई यांचा पण वाढदिवस आहे बघा. हॅपी ॲन्यू मराठी लग्नाच्या वाढदिवसाच्या
शुभेच्छा. हो. चला तर मंडळी, काल रात्री व्हिडिओ संपवता नाही आलं, पण कशी वाटली तुम्हाला आमची सहल आणि भाई राऊत आणि वहिनींची लग्नाची वाढदिवस जो आम्ही साजरा केला, कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि आपण जो चॅलेंज घेतला होता, अजूनपर्यंत चॅलेंजला काय बोलतात ते आम्हाला समजलं नाही मराठीमध्ये, पण जो आम्ही चॅलेंज घेतला होता मराठीमध्ये पूर्ण बोलायचा, ते खूप कठीण आहे. म्हणजे पूर्ण जो आपण वाक्य बनवतो मराठीमध्ये, त्याच्यामध्ये कुठे ना कुठे हिंदी इंग्लिश आलीच येतेच. तुम्ही पण प्रयत्न करा हा एक दिवस पूर्णपणे मराठी बोलायचा. आणि जी भेटवस्तू घेतली ती तुम्हाला दाखवली नव्हती, पण स्क्रीनवरती दिसत असेल बघा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. कसा वाटला तुम्हाला आजचा चित्र? नक्की आवड करा. आपल्या मित्रांसोबत आपल्या मित्रांना पाठवा आणि भेटूया. बाय.